बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील यत्नाळ येथे राहत्या घरी पतीनेच पत्नीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। संजय हिरोळे असे आरोपी पतीचे नाव असून त्याने पत्नी रेखा संजय हिरोळे वय 32 वर्ष हिचा गुरुवारी मध्यरात्री 1:45च्या सुमारास केबल वायरने गळा आवळून खून केल्याचे उघड झाले आहे। आश्चर्याची बाब म्हणजे खून केल्यानंतर स्वतः संजय हिरोळे पोलिसांसमोर हजर झाला। संजय आणि रेखा यांचे लग्न 15 वर्षांपूर्वी झाले होते। त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे। संजयला दारूचे व्यसन होते आणि सतत पत्नी व पत्नीच्या घरच्यांनी लोकांकडे पैशाची मागणी करत होता, अशी माहिती नातेवाईक व ग्रामस्थांनी माध्यमांशी बोलताना दिली। 9:30ला फोन आला। त्यांनी तिकडचा पोलीसचा फोन आला होता। ते MIDC पोलीस स्टेशनला आलं होतं। तिथून एक कुंभारला पाठवलं। कुंभारवरनं वासागला आणलं। वासागवरून आपल्या पोलीस पाटील गावचं रामचंद्र पवार त्यांनी काही फोन लावला सगळ्याकडं। फोन लावला गेला त्यांनी अटकच आहे। वायर आहे काय तर चहा करणं वगैरे बसवलं। मागून त्यांनी पोरी ऐकत नव्हतं ते पोरला त्यांनी मागून घेऊन हे दाबलं। काय केलं ते कोण हे काल कमीत कमी 5 वाजता ಈ ಪೂರಿಗೆ ವಯಕಳಿಗೆ 2 ಸರಿ ಅವರು ನ್ಯಾಯಕ್ಕಾಗಿ ನಾನು ಫೋನ್ ಹಚ್ಚೋದು ಖರೆ ನ್ಯಾಯಕ್ಕೆ ಫೋನ್ ಹಚ್ಚಿರಿ 3-4 ಮಂದಿ ಬಂದರು ಮಿಟಾಸನ ಪೂರಿ ಕಕ್ಕ ನನಗೆ ಜೀವ ಹೊಡಿತ ನನ್ನ ಗಂಡ 2 ಪೂರಿಗೆ 1 ಪಾರ ಅವ್ನು ಪೂರಿ ಅದ ಜಾಗಿನ ಮ್ಯಾಗ ಅದಕ್ಕೆ 2 ಕೂಸುಗಳು ಹೋಗಲತ್ತೀವಿ ತರಿ ಊರದವ್ರು ಏನು ಮಾಡಿದವು ಬೈ ನೀ ಎಲ್ಲಿ ನಡಿಬೇಕು ಅಲ್ಲೇ ಚೂರ ತಿಳಿ ದಿಂಡ್ರದವ್ರು ತಿಳಿಸಿ ಹೇಳಿ ಹಚ್ಚಿಡ್ದವು ಇವ ಆಕಿಗೆ ಹೋಗಿ 8 ದಿನಕ್ಕೆ ತಮ್ಮದು ಹಿಟ್ರ ವೈರ್ಲಿ ಚಾವಿ ಹಾಕಿ ಕುತ್ತಿಗೆ ಹಿಚ್ಚಿಕಿ ಕೊಲ್ಲಿ ಮನೆ ಚಾವಿ ಹಾಕಿ ಊರು ಗಾಡಿ ತೊಗೊಂಡು फेरी ಹೊಡೆದು ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ಗೆ ಹೋಗ್ಯಾನ। नेमका साहेब त्याने आमच्या पोरगीला लई त्रास देत होता आणि महिन्याला पैसा मागत होता आणि ना रसायन करत होता आणि मुलगा बाहेर देशाने बी पैसा पाठवलो। त्याला अडचण काय पडला माझ्या मुलगीला मारायचा साहेब। त्यांनी बघा 15 दिवस माझा मुलगी बाहेर गेली त्याचे जमायच्या बहिणीकडे गेली होती आणि काल सकाळी 8:30ला आल्यानंतर यांनी काय घटना घडली आम्ही फोन लावला तर फोन स्विच ऑफ। नंतर आम्हाला 9:30ला कळलं साहेब वायर फांसी लावला एवढा लांब वायर पडला होता। आज पोलीसकडे आहे साहेब तो कॅमेरा। महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी असून हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांची प्रचंड गर्दी झाली आहे। या घटनेने संपूर्ण सोलापूर दक्षिण सोलापूर हादरून गेले आहे।